नमस्कार. कधीकधी खूप जुन्या कथांमधून आपल्याला आजच्या जगासाठी खूप महत्त्वाचा धडा मिळतो, नाही का? आजची आपली कथा अगदी तशीच आहे, एकाग्रतेच्या सामर्थ्याबद्दलची. चला तर मग थेट या गोष्टीतच शिरूया. या कथेची सुरुवात होते एका गूढ ओळीने. जसा कोणी तेलाचा घट काळजीने वाहतो. ही ओळ दिसायला खूप साधी वाटते, पण खरं सांगायचं तर यात एकाग्रतेचं सगळं सार दडलेलं आहे. आता एक विचार करा, जर आपल्या एकाग्रतेची एक अंतिम परीक्षा घेतली गेली तर आपण ती पास करू शकू का? ही संपूर्ण कथा खरं तर आपल्या प्रत्येकासाठी एक आव्हान आहे. चला तर मग आधी या कथेमागचं मूळ रूपक समजून घेऊया, जे स्वतः बुद्धांनी सांगितलेलं आहे, आणि ते आहे तेलाच्या घटाचं आव्हान. आता जरा कल्पना करा की तुमच्या हातात एक तेलाचा घट आहे, अगदी काठोकाठ भरलेला, आणि तुम्हाला चालायचंय अशा रस्त्यावरून जिथे एका बाजूला आहे प्रचंड गर्दी आणि दुसऱ्या बाजूला देशातील सगळ्यात सुंदर नर्तकीचा नाच सुरू आहे. एवढंच नाही, तुमच्या अगदी मागे एक माणूस उघडी तलवार घेऊन उभा आहे, आणि अट काय, जर तेलाचा एक थेंब, फक्त एक थेंब जरी सांडला तरी तो तुमचं शिर कापून टाकेल. विचार करा, केवढा प्रचंड दबाव असेल, नाही का? अशा परिस्थितीत लक्ष विचलित होऊन चालणारच नाही. संपूर्ण एकाग्रता हीच जगण्याची अट आहे. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, हा तेलाचा घट म्हणजे नक्की काय? तर तो दुसरं तिसरं काही नसून आपल्या शरीराच्या बाबतीत मनाची एक स्थिर, एकवटलेली अवस्था आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर माइंडफुलनेस म्हणजे सजगता. अर्थातच बुद्धांच्या अनुयायांना वाटलं की हे काम प्रचंड कठीण आहे, पण तेव्हा बुद्धांनी त्यांना सांगितलं की अरे, भूतकाळातल्या ज्ञानी लोकांनी तर यापेक्षाही मोठ्या आव्हानाला तोंड दिलं होतं. आणि इथूनच आपली खरी कथा सुरू होते. ही कथा आहे एका राजकुमाराची, बोधिसत्वाची, आणि एका भविष्यवाणीमुळे त्याला एका अत्यंत धोकादायक प्रवासावर निघावं लागतं. तर बघा, आपल्या कथेचा नायक आहे बोधिसत्व. 100 राजकुमारांपैकी सगळ्यात धाकटा. भविष्यवाणी अशी होती की तो बरोबर 7 दिवसात तक्षशिलेचा राजा बनेल. पण एक अडचण होती. रस्त्यात एक जंगल होतं जिथे मोहक राक्षसिणी राहत होत्या, आणि त्या इतक्या खतरनाक होत्या की त्या 5ही इंद्रियांना भुरळ घालणारे भ्रम निर्माण करायच्या. त्याच्या संरक्षणासाठी काय होतं, तर फक्त एक मंत्रित केलेला धागा आणि थोडी मंत्रित वाळू. त्याच्या घरातल्या 5 सेवकांनी हट्ट धरला की तेही त्याच्यासोबत येणार. त्यांनी वचन दिलं की काहीही झालं तरी ते खंबीर राहतील, कोणत्याही मोहाला बळी पडणार नाहीत. आणि मग तो धोकादायक प्रवास सुरू झाला. त्या जंगलातून जिथे राक्षसिणींनी 5 इंद्रियांसाठी वेगवेगळे सापळे रचले होते. आणि मग बघा काय होतं. ते 5ही जण एका पाठोपाठ एक सापळ्यात अडकतात. ज्याला सौंदर्याची आवड होती तो त्या राक्षसिणींच्या अप्रतिम रूपाला भुलला आणि मारला गेला. ज्याला संगीत अवगायचं तो त्यांच्या गोड गाण्याने आकर्षित झाला, त्याचाही तोच शेवट. तिसरा स्वर्गीय सुगंधाच्या मागे गेला. चौथा अप्रतिम पदार्थांच्या चवीला भुलला. आणि पाचव्याला आरामाची आवड होती, तो मऊशार बिछाण्याच्या स्पर्शाने फसला. म्हणजे बघा, प्रत्येक जण आपल्या एकेका इंद्रियाचा गुलाम बनला आणि स्वतःचा नाश ओढवून घेतला. पण या सगळ्या मोहांना न जुमानता फक्त आणि फक्त बोधिसत्व पुढे चालत राहिला. त्याचा निश्चय अजिबात डळमळाला नाही. त्याची सजगता, त्याची माइंडफुलनेस हीच त्याची खरी ढाल बनली होती. अखेर तो प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला, तक्षशिला नगरीत. पण इथे त्याची एक वेगळ्याच प्रकारची परीक्षा होणार होती. एक राक्षसीण त्याचा पाठलाग करत तक्षशिलेपर्यंत पोचली होती. बोधिसत्वाने तिथल्या राजाला अगदी स्पष्ट शब्दांत इशारा दिला, महाराज, ही माझी पत्नी नाहीये, ही एक राक्षसीण आहे. तिने माझ्या 5 साथीदारांना खाऊन टाकलाय. पण राजा तो तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात इतका अडकला होता की त्याने बोधिसत्वाच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि तिला आपली राणी बनवून टाकलं. इथूनच कथेला एक भयानक वळण मिळतं. राजा तर गर्वाने म्हणाला, मिळालेला खजिना हा राजाचाच हक्क असतो. त्याच्या या शब्दांमधून त्याचा भ्रम आणि त्याचा येणारा विनाश स्पष्ट दिसत होता. पुढे त्या राक्षसिणीने राजाला आपल्या जाळ्यात ओढून महालातल्या प्रत्येकावर आपला अधिकार मिळवला. हा तिचा शेवटचा आणि सगळ्यात धोकादायक डाव होता. आणि त्याच रात्री तिने आणि तिच्या साथीदारांनी मिळून राजासकट महालातील प्रत्येकाला खाऊन टाकलं. सकाळी महालात फक्त हाडांचा खच पडलेला होता. राजाच्या एकाच चुकीची, इंद्रियांवर ताबा गमावल्याची, ही किती भयंकर किंमत होती. आता त्या नेतृत्व नसलेल्या राज्यात आशेचा किरण फक्त एकच व्यक्ती होती. एक अशी व्यक्ती जिच्या शहाणपणाने आणि स्थिरतेने तिला वाचवलं होतं.
जेव्हा तिथल्या लोकांना सत्य समजलं तेव्हा ते त्या एकमेव माणसाकडे गेले ज्याने आपल्या इंद्रियांवर पूर्णपणे विजय मिळवला होता, ज्याच्या सद्गुणांकडे कालपर्यंत दुर्लक्ष केलं गेलं होतं. तोच आता राज्याला वाचवणारा एकमेव आधार होता. आणि भविष्यवाणी खरी ठरली. लोकांनी बोधिसत्वाला आपला राजा म्हणून स्वीकारलं. त्याच्या आंतरिक शिस्तीनेच त्याला हे बाह्य यश मिळवून दिलं होतं. चला तर या शेवटच्या भागात ह्या संपूर्ण कथेला आपण तिच्या मूळ संकल्पनेशी म्हणजे माइंडफुलनेस किंवा सजगतेशी पुन्हा जोडूया. जसा कोणी तेलाचा घट काठोकाठ भरलेला एक थेंबही न सांडता काळजीने घेऊन जातो, अगदी त्याचप्रमाणे जो माणूस बाहेरच्या जगात वावरतो त्याने आपल्या स्वतःच्या हृदयावरही स्वतःच्या मनावरही तसंच नियंत्रण ठेवलं पाहिजे. याचा सार हेच आहे की खरं राज्य हे स्वतःवर राज्य करण्यापासून सुरू होतं. तर मग एक विचार करूया, आजच्या या अमर्याद गोंधळाच्या आणि विचलनांच्या जगात आपला तेलाचा घट कोणता आहे? अशी कोणती गोष्ट आहे ज्यावर लक्ष केंद्रित करणं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे?